जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळील परधाडे रेल्वे स्थानकावर रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली। पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी 35 ते 40 प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने 11 प्रवाशांना चिरडले तर 30हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले। सायंकाळी 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस परधाडे स्थानकाजवळ कॉशन ऑर्डरमुळे थांबली होती। मोटरमनने ब्रेक दाबल्यामुळे चाकांमधून धूर आणि ठिणग्या निघाल्या। यामुळे आग लागल्याची अफवा पसरली आणि घाबरलेल्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। याच वेळी भुसावळकडून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले। दुर्घटनेत 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 30 ते 40 जण जखमी झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। जखमींना तातडीने पाचोरा व भुसावळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी वैद्यकीय मदत व प्रशासनाचे पथक तात्काळ पोहोचले। शिवसेना नेते उन्मेष पाटील यांनी या दुर्घटनेमागे रेल्वे प्रशासनाच्या कम्युनिकेशन गॅपला जबाबदार ठरवले। त्यांनी म्हटले की कॉशन ऑर्डरनुसार गाडी स्थानकावर थांबवणे अपेक्षित होते, मात्र ती जंगलात थांबवण्यात आली। तसेच कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न दिला नसल्यामुळे प्रवाशांना हादरा बसला। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी अपघाताबाबत दुःख व्यक्त केले। घटनास्थळी मेडिकल व्हॅन व मदत पथके पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या दुर्घटनेने जळगाव परिसरात खळबळ उडाली आहे। प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। या भीषण घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षा आणि व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।